नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती मित्र गजानन या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज सोयाबीन पिकाबद्दल आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत. मित्रांनो, जसं की ज्या ठिकाणी लवकर पेरणी झालेली आहे किंवा उन्हाळी ओलेताचा भाग ज्या ठिकाणी आहे, अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे येलो मोजॅक येण्याची दाट शक्यता आहे. तर मित्रांनो, ज्या ठिकाणी येलो मोजॅक किंवा असे पॅचेस तुम्हाला दिसत असतील, तर तशा ठिकाणी तुम्ही कमी प्रमाणात जर ते पिवळे झाडे तुम्हाला दिसत असतील तर लवकर लवकर उपटून घ्या आणि ते नष्ट करून टाका. आणि ज्या ठिकाणी तुम्हाला याचा प्रादुर्भाव जास्त मोठ्या प्रमाणात जाणवत असेल तर मित्रांनो, त्या ठिकाणी तुम्ही चिकट सापळे लावून सुद्धा त्या येलो मोजॅक तुम्ही त्या ठिकाणी रोखू शकता. तर मित्रांनो, हे प्रायमरी स्टेजला तुम्ही याचा वापर करू शकता. पण जर तुम्हाला फवारणीमध्ये जर औषधीचा वापर करायचा असेल, ज्या ठिकाणी तुम्हाला याचा प्रादुर्भाव दिसत असेल आणि तुम्हाला फवारणीमध्ये जर औषध घ्यायचे असल्यास तुम्ही कॉपर ऑक्झिक्लोराइड 30 ग्रॅम प्रतिपंप घेऊ शकता किंवा थायमोक्झाम प्लस लॅम्बडा सायलोथ्रिन याचा देखील तुम्ही वापर करू शकता किंवा थायफेनेट मिथाइल किंवा व्हॅलिडाझामायसिन 35 मिली याचा देखील तुम्ही या येलो मोजॅकवरती वापर करू शकता. हे झालं मित्रांनो फवारणीबाबत. तर मित्रांनो, आपण आता बघणार आहोत पांढरी माशी आणि तुडतुडे याचा देखील मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव हे आपल्या सोयाबीन पिकावरती होत आहे. शेतकरी मित्रांनो, बरेच ठिकाणी आता शेंगा लागणे आणि फुलं लागणे म्हणजेच सोयाबीन आता हे 60 ते 65 दिवसाचे आहे. तर या दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात हे शेंगाचं म्हणजे फुलगळ हे होत असते. तर अशा अवस्थेमध्ये शेतकरी मित्रांनो, आपल्याला फुलगळ होऊ नये म्हणून यासाठी आपण 05234 किंवा 134013 किंवा 06040 याचा देखील आपण या सोयाबीन पिकावरती वापर करू शकतो. या तिन्ही विद्राव्य खताचा आपण विचार करता शेतकरी मित्रांनो, हे तिन्ही जर आपण किंवा याच्यापैकी कुठलंही तुम्ही विद्राव्य खत वापरा, याचा प्रत्येकी 100 ग्रॅम प्रतिपंप याचा वापर आपण आपल्या विद्राव्य खताचा वापर करू शकतो. सोबत आपण झिंक प्लस बोरॉन याचा देखील आपण या सोयाबीन पिकावरती वापर करू शकतो. आणि कीटकनाशकाचा जर विचार करता शेतकरी मित्रांनो, तर कीटकनाशकामध्ये आपण पांढरी माशी प्लस आळी हे दोन्ही ज्या औषधामध्ये ज्या कीटकनाशकामध्ये कव्हर होईल हे शक्यतो वापर करा, जेणे पांढरी माशी कव्हर झाली पाहिजेत आणि सोबत आळी सुद्धा कंट्रोल झाली पाहिजेत. या उद्देशाने तुम्ही तेच कीटकनाशकाचा वापर आपण या सोयाबीन पिकावरती करा, जेणेकरून तुमचा खर्च हा वाढणार नाही. हाच या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं होतं. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. तुर्तास जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.